स्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या आपल्या वारी भूमीमध्ये खोलवाट मित्रमंडळ आयोजित श्रीमद भागवत कथा अतिशय सुंदर नियोजन। कारण जीवनाची दशा आणि दिशा जर आपल्याला सुधारायची असेल तर खऱ्या अर्थानं कथा कीर्तनाची गरज आहे। आणि अतिशय सुंदर कथा आपण आपल्या वारी गावचं भूषण हरिभक्त परायण सूर्यकांताई टेके महाराज यांच्या अमोघ वाणीमधून श्रवण करत आहात। आणि निश्चितपणानं आपण या कथेतून कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही, मी अगदी विश्वासानं आपल्याला सांगतो। आणि या कथेकरता सर्वच आमचे महाराज मंडळी उपस्थित आहे। त्यामध्ये आमचे बंधू हरिभक्त परायण विनायक महाराज टेके असतील, त्यांचंही अगदी महाराष्ट्रभर नावलौकिक आहे। त्याचबरोबर ज्यांची अगदी सुंदरपणे तबलेवरती साथ आहे आमचे हरिभक्त परायण शंकर महाराज गोंडे। त्याचबरोबर आमचे बंधू आस्तिक महाराज टेके असतील, आमचे भड महाराज असतील, त्याचबरोबर झाकी सम्राट त्यांचं सुद्धा या ठिकाणी करावं तेवढं कौतुक। आणि आयोजकांचं खऱ्या अर्थानं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। मला वाटतं दुसरं वर्ष आहे, अतिशय सुंदर नियोजन। कारण हे घडणं गरजेचं आहे। आपण आपली मुलं 10वीला असतील 12वीला असतील आपण त्यांना ट्युशन लावतो, पण मी खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर महाराज सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांना संस्काराची ट्युशन लावावी लागणार आहे। म्हणून हे संस्कार जर आपल्या मुलांना रुजवायचे असेल तर या कथेचं नियोजन या ठिकाणी होणं गरजेचं आहे। त्यामुळं आयोजकांना धन्यवाद व्यक्त करतो, महाराजांनाही सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या वेळेमधून ते या ठिकाणी अमोघ वाणीमधून कथा या ठिकाणी सांगतायत आणि आपण ऐकतायत। उद्या येताना आपल्यासोबत आपल्या लेकराला, आपल्या आजूबाजूचीला, शेजारचीला सांगायचं, बाई बाई फार सुंदर कथेचं नियोजन आहे, चालते का तू माझ्याबरोबर, चल बरं। प्रत्येकाला घेऊन यायचं आहे, कारण ते तुमच्या पदरामध्ये पडणार आहे। तुम्ही शेजारचीला सुद्धा उद्या घेऊन या। आयोजकांचं धन्यवाद। आणि मला आयोजकांना 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। जय शिवराय।